माजी आमदार बच्चू कडूंच्या विधानाकडे वळूया। दिव्यांग आणि विधवा महिलांबाबत सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप माजी आमदार बच्चू कडूंनी केलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी सरकारकडे पैसे आहेत, मात्र दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी पैसे नाहीत असा आरोप त्यांनी केलेला आहे। सरकारच्या या सापत्न वागणुकीचा निषेध करण्यासाठी किल्ले रायगडच्या पायथ्याशी बच्चू कडू आता 21 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार आहेत। आता दिव्यांग विधवा महिला यांना गेल्या 6 महिन्यापासून त्यांचं मानधन नाही आहे। अजितदादांना म्हटलं होतं का 5 तारखेच्या आज जर मानधन भेटलं नाही तर वित्त सचिवाचं वेतन आम्ही रोखणार। ते वेतनही रोखलं नाही आणि मानधन सुद्धा 5 तारखेच्या आत भेटलं नाही। आता आम्ही 21 तारखेपासून रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊ माताच्या समाधीजवळ जुनी राजधानी जी शिवकालीन राजधानी आहे त्या राजधानीतून आंदोलन करणार आहोत। मुंबई पुणे एक्सप्रेसवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा पनवेल एक्झिट मार्ग आता 11 फेब्रुवारीपासून पुढील 6 महिने बंद राहणार आहे। कळंबोली सर्कल इथे नव्यानं उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं काम हाती घेण्यात आले आणि या कामामुळेच कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पनवेल एक्झिट बंद ठेवण्यात येणार आहे। आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 5 मध्ये। सरपंच देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झालेत, मात्र त्यांचा मारेकरी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। 9 डिसेंबर 2024 रोजी देशमुखांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती, मात्र 2 महिन्यानंतर देखील याचा मास्टर माइंड समोर आलेला नाही। तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही हाताला लागलेला नाही। सीआयडीचं विशेष तपास पथकाला कृष्णा आंधळे गुंगारा देतोय। कृष्णा आंधळे काही नामचीन गुंड नाही, तो कोकरू बाळ आहे। कधीतरी तो पकडला जाईल असा विश्वास भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केलाय। कृष्णा आंधळे सायको किलर असल्याचा आरोपही धस यांनी केलाय। सरपंच हत्या प्रकरणात मुंडेंचा राजीनामा घेण्यावर अंजली दमानिया ठाम आहे। त्या प्रकरणातले मुंडेंवरच्या आरोपांचे पुरावे त्यांनी सादर केलेत, मात्र आज तरी ते चौकशी लावून राजीनामा घेतील का असा सवाल अंजली दमानिया यांनी केलाय। धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहे तोपर्यंत तपासावर दबाव राहणार असा आरोप त्यांनी केला। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील, मंत्री पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित असलेले वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेल्या विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करा, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर उपोषण करणार असा इशारा महादेव मुंडेंच्या पत्नीनं राज्य सरकारला दिला। टॉप 5 नंतर आता एक बातमी आहे रत्नागिरीतून, एक राजकीय घडामोड। शिंदे सेनेच्या ऑपरेशन टायगरला आता सुरुवात झाली। रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे, कारण रत्नागिरीतले 2 माजी आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम मशाल सोडून हाती धनुष्यबाण घेणार आहेत। तसंच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने सुद्धा शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत। एकनाथ शिंदेच्या ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंना रत्नागिरीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। 13 फेब्रुवारीला शिंदेच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे। शिवसेनेत अनेक जण पक्षप्रवेश करणार असून त्याची रत्नागिरीतून सुरुवात होते। मेहुणावर झालेल्या कारवाईबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलेलं आहे। हे 100% फडणवीसांचं षडयंत्र आहे असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। तर कोण कुणाचा मेहुणा आहे, कोण कुणाचा नातेवाईक आहे यावरून अटक होत नसते असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे। बँकेच्या संचालकाला 1 वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली असेल तर त्याला पदावर राहता येत नाही। त्यामुळे आता बच्चू कडू यांचं अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद आता जाण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना त्यांच्याच होम ग्राउंडवर सुजय विखे पाटलांनी डिवसल्याची चर्चा सुरू झाली। थोरातांच्या घराशेजारीच एका कार्यक्रमात सुजय विखेंनी मै हू डॉन गाण्यावर ठेका धरला। एवढेच नाही तर थोरातांचा पराभव करणारे जायंट किलर अमोल खताळ सुद्धा सुजय विखेंसोबत रॅम्पवॉकमध्ये सहभागी झाले।
आता मुंबईतील टॉप 5 बातम्या पाहूया. गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावते. सध्या हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत आहे. मुंबईचा AQI 149 इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांना अनेक आजार होण्याचा धोका आहे. पालिका हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करते, मात्र त्याला अद्याप यश आलं नाही. खार लोकोशेडला काल रात्री भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अटक परिश्रमानंतर ही आग विझवण्यात यश आलं. या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कार शेडचं नुकसान झालं. बहुमजली झोपड्यांमधील रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसनाचे लाभ न देण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने योग्य ठरवलाय. सरकारच्या या धोरणाविरोधातील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेली जनहित याचिका फेटाळताना न्यायालयानं हा निर्वाळा दिला. नवी मुंबईचे तब्बल 8,000 कंत्राटी कामगार उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. समान काम समान वेतन ही मागणी करत कंत्राटी कामगार गेल्या महिनाभरापासून आंदोलन करतात. मात्र नवी मुंबई महापालिकेनं अजून त्याची दखल घेतलेली नाही. तेव्हा कामगारांनी आता बेमुदत संपाचं हत्यार उपसलं. मुंबईतल्या कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला आहे. भरधाव स्विफ्ट कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार 3 ते 4 पलटी मारत रस्त्याच्या कठड्याला धडकली. या अपघातामध्ये कारमधून प्रवास करणारं दाम्पत्य गंभीर जखमी झालं. मुंबईतील टॉप 5 नंतर आता एक पुढची बातमी आहे नंदुरबार जिल्ह्यातून. धडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैरकारभार समोर आलेला आहे. तब्बल 1,500हून अधिक आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, कोर्टाच्या नोटीस आणि इतर महत्त्वाची कागदपत्र हे उघड्यावर फेकलेले आहे. पोस्टातील कर्मचाऱ्यांनी कागदपत्र नागरिकांच्या घरी न देता परस्पर फेकून दिल्यानं नागरिकांमधून आता संताप व्यक्त होतोय. त्यामुळे पोस्ट कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे. 1,500 पेक्षा जास्त डॉक्युमेंट उखरड्यावर फेकून देण्याचा धक्कादायक प्रकार धडगाव तालुक्यात घडून आलेला आहे. एक आधार कार्ड काढण्यासाठी धडगाव तालुक्यामधील लोक हे वन फिरत असतात. आधार अपडेट करण्यासाठी वन फिरत असतात. बँक पासबुकसाठी वन फिरत असतात. असे महत्त्वाचे डॉक्युमेंट पोस्टमन यांनी त्यांना घरी जाऊन न देता ते उखरड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. नंदुरबारमधल्या बातमीनंतर आता पुण्यातील टॉप 5 बातम्या पाहूया. पुण्याजवळील एका सोसायटीत पाकिस्तानी चलनातील नोट आढळली आहे. याबाबत सोसायटीचे चेअरमन यांनी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला. याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी सोसायटीच्या वतीने करण्यात आली. ही नोट कोणाच्या खिशातून पडली, ती आपल्या देशात कशी आली, याचा शोध सुरू आहे. पुण्यात वाहतूक पोलिसावर हल्ला करणाऱ्याला अटक करून पोलिसांनी धिंड काढलेली आहे. वाहतूक पोलिसावर दगडानं हल्ला करून पळून जाणाऱ्या या तरुणाला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली. शनिवारी सायंकाळी ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची धिंड काढून पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला माफ करणार नाही असा संदेश दिलाय. पुण्यात गाड्या तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे. गाड्यांची तोडफोड करत दहशत पसरवणाऱ्यांचे प्रमाण वाढलं होतं आणि या आरोपींनी ज्या परिसरात गाड्या फोडल्या होत्या त्याच परिसरात त्यांची पोलिसांकडून वरात काढण्यात आली. पुण्यात 4 चाकी अडवत चालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेतली होती. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यावेळी त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालासोबत गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली. पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या पालकांनी सुटकेची याचिका केलेली आहे. आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली असा दावा करत सुटका करण्याची मागणी करणारी याचिका शिवानी आणि विशाल अग्रवाल यांनी केली. पुण्यानंतर आता मराठवाड्यातील टॉप 5 बातम्या पाहूया. बीडच्या माजलगाव तालुक्यात शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा लागल्यात. नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अद्याप न झाल्यानं वाहनांच्या रांगा लागल्यात. नाफेडच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळतंय. संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांना धमकी देणाऱ्या कुणाल बाकलीवालची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. बाकलीवालनं व्यावसायिकाची फसवणूक करून गुंडाकडून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी कुणाल बाकलीवालची रवानगी पोलिसांच्या कोठडीत केली आहे.
जालन्यात शेतकऱ्याला लुटणाऱ्या टोळीच्या मौजपुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. कापूस उत्पादक शेतकऱ्याचे 1.5 लाख रुपये लुटल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. दुचाकीवर गावी जाणाऱ्या शेतकऱ्याच्या हातातील बॅग हिसकावून आरोपी फरार झाले होते. कृष्णा शिंदे, विठ्ठल पास्टे, अनिकेत खरात, गजानन झाडे अशी आरोपींची नावं आहेत. बीड तालुक्यातील मांजरसुवा परिसरामध्ये ट्रक चालकाचा मृतदेह आढळलेला आहे. धुळे सोलापूर महामार्गालगत एका शेतात कर्नाटक राज्यातील मोहम्मद सलीम या व्यक्तीचा मृतदेह आढळला. या मृताच्या शरीरावर मोठे घाव असल्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जाते. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. जालन्यात विद्युत डीपीला अचानक आग लागली होती. या घटनेत सुदैवानं जीवितहानी झाली नाही. डीपीला अचानक आग लागल्यानं नागरिकांचा गोंधळ उडाला होता. डीपीला अचानक आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप समोर आलं नाही. मराठवाड्यानंतर आता विदर्भातील टॉप 5 बातम्या पाहूया. बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा केस गळतीचा धोका वाढला आहे. शेगावमध्ये 3 गावातून 20 रुग्ण आढळलेत. रुग्णसंख्या आता 259 वर जाऊन पोहोचली. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. तसंच बाधित कुटुंबियांवर बहिष्कार टाकण्यात आलाय. आरोग्य विभागानं तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली. चंद्रपुरात बिबट्यानं धुमाकूळ घालत एका वनरक्षकासह 5 गावकऱ्यांना जखमी केले. ही घटना सिंदेवाई तालुक्यातील धुवनखेडा गावात घडली. गावातील एका गोठ्यामध्ये बिबट्यानं ठिय्या मांडला होता. बिबट्याला पकडण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मात्र मोठी गर्दी केली होती. त्यातच हा संपूर्ण प्रकार घडला. नागपूरमध्ये शीतला माता मंदिरातून दानपेटी चोरी करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक झालेली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 2 चोरटे दानपेटी घेऊन जात आहेत. दरम्यान आरोपीनं चोरीची कबुली दिलेली आहे. त्याच्याकडून 84,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. टॉप 5 नंतर आपण वळूया क्रिकेट विश्वाकडे. कटक एकदिवसीय सामन्यात इंग्लंडनं टीम इंडियासाठी विजयासाठी 305 धावांचं आव्हान ठेवलंय. इंग्लंडचा संघ 304 धावांवर संपुष्टात आलाय. इंग्लंडतर्फे बेन डकेत 65 तर जो रूटने 69 धावा केल्यात. तर लिव्हिंगस्टोननं फटकेबाजी करत 41 धावा केल्यात. भारतातर्फे ऑलराऊंडर रवींद्र जडेजानं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी, हर्षित राणा आणि हार्दिक पांड्यानं प्रत्येकी 1 विकेट घेतली. वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये एकाच रात्री 13 दुकानांची चोरट्यांनी शटर फोडली आहेत. आर्वीच्या नेहरू मार्केट येथील ही घटना आहे. दुकानांमधून रोख रकमेसह साहित्य चोरीला गेलेलं आहे. लोखंडी रॉडच्या साहाय्यानं शटर फोडत चोरट्यांनी मुद्देमाल लपास केला. चिखली बुलढाणा रोडवरील सवना फाटानजीक मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 2 युवकांना पाठीमागून येणाऱ्या भरधाव एसटीची धडक बसली. या अपघातात एक युवक जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झालाय. आलोक शिंगणे असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या पाहूया. पुण्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांमध्ये 3 रुग्ण वाढले. जीबी सिंड्रोमची रुग्णसंख्या 183 वर जाऊन पोहोचली. 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत राज्यात जीबी सिंड्रोममुळे 6 जणांचा मृत्यू झालाय. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या सोलापुरात झालेल्या मारहाणीनंतर पहिला व्हिडिओ आता समोर आला आहे. प्रणितनं पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानलेत. सोबतच या प्रकरणात काय कारवाई करण्यात आली याची माहिती देखील दिली. पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना या प्रकरणी ताब्यात घेतलंय. सोलापुर पुलिस ने अभी तक 5 लोगों को अरेस्ट किया इस केस में, तो उसके लिए ऑब्वियसली अच्छा काम हुआ है. सांगलीच्या विटामध्ये अंमली पदार्थ विरोधात कारवाई करण्यात आली. यावेळी उग्र वासाचा गांजा विक्री करणाऱ्या 2 महिलांना पोलिसांनी रंग्यात पकडले. त्यांच्याकडून 1,28,000 रुपयांचा 12 किलो गांजा जप्त केला. सांगलीच्या आरक परिसरामध्ये विहिरीत 3 बेवारस मोटरसायकल आढळल्या. त्या कोल्हापूरमधील 2 तर कर्नाटकच्या एका गाडीचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या गाड्या पाण्यात असल्यानं गंजलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आल्या. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
साताऱ्यातील दहिवडीमध्ये किराणा दुकानाला भीषण आग लागली. दुकानातील माल जळून खाक झालाय. 2 ते 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलं. आता पाहूया कोकणातील टॉप 5 बातम्या. सिंधुदुर्गातील माणगाव येथे महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समितीद्वारे आयोजित द्वितीय जिल्हास्तरीय महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन संपन्न झालं. या अधिवेशनाचं उद्घाटन पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते झालं. अधिवेशनाला 600 विश्वस्त आणि मानकरी उपस्थित होते. वाढवण बंदर आता समृद्धी महामार्गाला देखील जोडलं जाणार आहे. त्यासाठी वाढवण बंदर ते इगतपुरी दरम्यान 118 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. या महामार्गामुळे वाढवण बंदर ते इगतपुरी अंतर फक्त 1 तासात पार करता येईल. या महामार्गासाठी 18,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. कल्याणमध्ये वसंत व्हॅली रोडवर प्रशासनाच्या वतीनं हॅप्पी स्ट्रीट उपक्रम राबवण्यात आला. यात रोडवर योगासनं, सिंगिंग आणि क्रिकेटसारख्या इतर खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बच्चे कंपनीसह ज्येष्ठ नागरिकांनीही मनसोक्त आनंद लुटला. पोलिसांनी देखील यात सहभाग घेतला. कल्याणजवळ खडवली रुंदे गावातील जंगलात मोराची शिकार करणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे. वन विभाग अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वन विभागाचं पथक जरा आता अधिक तपास करते. कल्याण रेल्वे स्टेशनवर एका तिकिटामागे रेल्वे प्रशासनाकडून 30 रुपये तर कधी 10 रुपये जास्त आकारले जातात. असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रयागराजचे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांकडून एका तिकिटामागे 30 रुपये अधिकचे वसूल करीत असल्याचं यात दिसतंय. 30 रुपये एक्स्ट्रा क्यों चार्ज कर रहे हो लोग से? ऐसा ज्यादा क्यों ले रहे हो लोग से? मराठी येतं बोलता? मराठी बोलता येतं का? काय मराठी बोलता? मी काय बोलतो, पैसे काय एक्स्ट्रा घेत आहेत? प्रत्येक पॅसेंजर कडून 30 रुपये एक्स्ट्रा का घेत आहेत? 30 रुपये कशाला एक्स्ट्रा घेत आहेत त्यांच्याकडनं? कोकणानंतर आता आपण वळूया उत्तर महाराष्ट्राकडे. पाहूया टॉप 5 बातम्या. दडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैरकारभार समोर आलाय. शिरपूरमध्ये 2 कोटीहून अधिकचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. आंबेगाव शिवारात वन विभागाच्या जमिनीवर जवळपास 3 एकर गांजाची शेती उद्ध्वस्त करण्यात आली. मका आणि ज्वारी पिकांच्या आडून ही गांजाची शेती केली जात होती. जवळपास 14,000 किलो गांजा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. अहिल्यानगरच्या बोल्ले गावामध्ये 2 कचरा वेचणाऱ्या महिलांना बेदम मारहाण झालेली आहे. काही तरुणांनी मिळून त्यांना मारहाण केली. या दोघी गंभीर जखमी झाल्यात. या घटनेतील एका आरोपीला अटक झाली. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील वाघाडी चौफुलीजवळ बंद गोडाऊनला अचानक भीषण आग लागली होती. तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या विभागाला यश आले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारीचं निवारण करण्यासाठी हेल्पलाईन जारी करण्यात आली. केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन 14567 ची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. यावर मदतीची आवश्यकता असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना संपर्क साधता येणार आहे. दडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैरकारभार समोर आला आहे. 1,500हून अधिक आधार कार्ड उघड्यावर फेकलेले आहेत. कागदपत्राचं वाटप केल्याचं भासवत नागरिकांच्या नकली सह्या कर्मचाऱ्यांनी घेतल्या. उत्तर महाराष्ट्रातल्या बातमीनंतर एक पुढची बातमी पुण्यातून. जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची मध्ये आता वाढ झालेली आहे. गेल्या 24 तासामध्ये 3 रुग्ण वाढलेले आहेत. त्यामुळे आता जीबी सिंड्रोमची रुग्णसंख्या 183 वर पोहोचली आहे. त्यातल्या 87 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत राज्यात जीबी सिंड्रोममुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. धायरी, नांदेडगाव, सिंहगड रस्ता, किरकटवाडी, खडकवासला या भागातील रुग्णसंख्या अधिक आहे.
पुढची बातमी पुण्यातूनच आहे. चुकीला माफी नाही असा संदेशच आता पुणे पोलिसांनी दिलेला आहे. आरोपींची धिंड काढत पुणे पोलिसांनी या गुन्हेगारांचा माज उतरवला आहे. फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत गाड्यांची तोडफोड करणाऱ्या 4 जणांच्या टोळक्याची पोलिसांनी अक्षरशः वरातच काढली. तर दुसरीकडे वाहतूक पोलिसावर हल्ला करणाऱ्याला देखील पोलिसांनी चांगला धडा शिकवलाय. आदिनाथ मसाळ हा आरोपी गाडी चालवत असताना फोनवर बोलत होता तेव्हा वाहतूक पोलीस राजेश नाईक यांनी त्याला अडवलं. मात्र आरोपीनं पोलिसाच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केलं होतं आणि तिथून पळ काढला होता. या आरोपीला उस्मानाबादमधून बेड्या ठोकून मग पुण्यातच त्याची धिंड काढण्यात आली. आपण बघतो खाकीवर हल्ला करणाऱ्याचा कसा माज भर रस्त्यात पोलिसांनी उतरवलेला आहे. चक्क त्याला गुडघ्यावर चालायला लावलं आणि जिथं गाड्या फोडल्या तिथेच पोलिसांनी या टोळक्याची धिंड काढली. 2 वेगवेगळ्या घटना आहेत. एका ट्रॅफिक पोलिसावर एकाने हल्ला केला होता, दगड मारला होता डोक्यामध्ये, त्याला उस्मानाबादमधून अटक झाली आणि असं गुडघ्यावर त्याला चालायला लावलं. एक राजकीय बातमी आहे अमित ठाकरेंच्या वक्तव्याची. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना स्वतःचा मुलगाही निवडून आणता आला नाही असा टोला लगावला होता आणि या टोल्यानंतर आता अमित ठाकरेंनी स्वतः त्याला प्रत्युत्तर दिलंय. मी हरलो तरी खचलो नाही असं अमित ठाकरेंनी म्हटलंय. तर अजित पवारांना देखील स्वतःचा मुलगा आणि पत्नीला निवडून आणता आलं नाही अशी टीका भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केली. आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 17 जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या नाही, त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही. आमची 1 जागा आली, आम्ही काय करायचं? अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता. त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता. मी खूप लहान आहे त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी, तर मला वाटतं राजसाहेबच देतील. त्याच्यामुळे पण निवडणुकीत मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाही आहे, खूप शिकलो या निवडणुकीत. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही. माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा असं माझी इच्छा आहे. अजितदादांनाही आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही, अजितदादांनाही आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही. हरजित तो इंदिरा गांधीची पण झालेली आहे, अटल बिहारी वाजपेयी साहेब पण हरलेले आहेत, कोकणात राणे साहेब हरलेत, विलासराव देशमुख मुख्यमंत्री हरलेत, आता केजरीवाल मुख्यमंत्री हरलेत. त्याच्यामुळे मग हरण्यावर गुणवत्तेचा किंवा नेतृत्वाचा कस लागत नाही. नेतृत्व हे लोकाभिमुख असतं. लोकांनी नेता मानलं पाहिजे. निवडून आलं म्हणजे नेता होता येत नाही. राज्यातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता छत्तीसगडमधून एक मोठी बातमी आहे. चकमकीमध्ये 31 नक्षलवाद्यांचा खात्मा झालेला आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर बिजापूरमध्ये ही चकमक झाली आहे. या कारवाईत 2 जवान शहीद झालेत. बिजापूर परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. शोध मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी अचानक जवानांवर गोळीबार केला. DRG बिजापूर, STF तसंच C60 जे पथक आहे त्या पथकाच्या जवानांनी देखील प्रत्युत्तर दिलं आणि 31 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. गेल्या काही दिवसातली ही मोठी कारवाई. आता आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे वळूया. तिनं बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली, लाखो चाहत्यांचं प्रेम मिळवलं, ती मिस इंडिया झाली आणि राष्ट्रपती पुरस्कार देखील मिळाला. मात्र तिनं आता सिने इंडस्ट्री सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशी कोण आहे ती अभिनेत्री? तिला साध्वी म्हणायचंय? पाहूयात एक खास रिपोर्ट. मिस इंडिया घेणार संन्यास. सनातन धर्माच्या प्रसारासाठी बनली श्रीलक्ष्मी. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? अभिनेत्री, मिस इंडिया, मिस वर्ल्ड टुरिझम, राष्ट्रपती पुरस्कार विजेती आणि आता साध्वी. ही अभिनेत्री आहे इशिका तनेजा. वय वर्ष फक्त 30. मात्र अभिनय क्षेत्रात यशाच्या शिखरावर असताना तनेजानं ग्लॅमरस दुनिया सोडून आता अध्यात्माचा मार्ग पत्करलाय. इशिकानं कुंभमेळाव्यात संन्यास घेऊन साध्वी झाल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच अभिनय सोडून इशिका तनेजा साध्वी झालीये का? तिनं अचानक अभिनय क्षेत्र सोडून संन्यास का घेतलाय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. अभिनेत्री मिस इंडिया इशिका तनेजा महाकुंभात साध्वी बनलीये. तिनं अभिनय क्षेत्र सोडून धर्माचा प्रसार सुरू केलाय. अभिनेत्री तनेजा खरंच साध्वी झालीये का?
याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. आमच्या टीमनं तनेजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती काय म्हणाली पाहूया. साध्वी बनना बहुत बड़ा कमिटमेंट है एंड नॉट जस्ट इन द सेंस ऑफ मैरिज और किड्स. उसमें बहुत ज़्यादा चीज़ें हैं और क्या मैं अभी उतना बड़ा कमिटमेंट कर सकूं, ये बहुत ही बड़ा प्रॉमिस है अपने आप से और हायर कॉन्शियसनेस से. तो मुझे लगता है कि जब तक मैं अपने आप को उसमें काबिल ना समझूं, मुझे वो प्रॉमिस करना नहीं चाहिए. चाहत है पर अभी वो कमिटमेंट नहीं है. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. अभिनेत्री इशिका तनेजा साध्वी बनलेली नाही. सनातन धर्माच्या प्रसारासाठी तिनं गुरुदक्षिणा घेतलीय. इशिका श्रीलक्ष्मी बनून सनातन धर्माचा प्रसार करतीये. द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वतींकडून तिनं गुरुदीक्षा घेतलीय. गुरु मिळाल्यानं जीवनाला दिशा मिळते असं तिचं म्हणणं आहे. सनातन धर्माचा मी प्रचार करत असेल तर अडचण काय असा सवालही तिनं उपस्थित केलाय. तसंच चित्रपट निर्मितीची संधी मिळाली तर मी ते नक्की करेन, पण त्यातही सनातनचाच प्रचार करेन असंही तनेजा म्हणाली आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत इशिका तनेजा ही साध्वी झाल्याचा दावा असत्य ठरलाय. फक्त सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी गुरुदक्षिणा घेतल्याचं समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.